जिल्ह्यातील कोल्हार खुर्द येथे कंटेनर आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात नरसाळ येथील ज्योती बाबासाहेब माळी वय वर्ष 46 यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या अपघातात त्यांच्यासोबत असलेला मुलगा अक्षय बाबासाहेब माळी आणि दीपाली अक्षय माळी ही 8 वर्षांची नात सुदैवाने बचावली असून त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही। मिळालेल्या माहितीनुसार ज्योती भाऊराव माळी या आपल्या मुलगा व 8 वर्षांच्या नातीसह दुचाकीवरून कोल्हारकडे जात होत्या। त्यावेळी नगरच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या MP9 ZM16 37 क्रमांकाच्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की ज्योती माळी यांना कंटेनरने सुमारे 500 फुटांपर्यंत फरफटत नेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली। या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच जीवनदायी रुग्णवाहिकेचे निखिल भोसले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवण्याची कार्यवाही सुरू केली। मात्र मयताच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केल्याने घटनास्थळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। दरम्यान माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण बागुल, पोलीस नाईक सागर नवले घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील कार्यवाही केली। त्यामुळे काही काळ मृतदेह घटनास्थळीच ठेवावा लागला। त्यानंतर मृतदेह लोणी प्रवरा येथील रुग्णालयात हलवण्यात आला। तेथे शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून संबंधित कंटेनर चालकाविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया राहुरी पोलिसांकडून सुरू आहे। कोल्हार चिंचोली प्रतिनिधी रोहित साळवे, न्यूज 14 राहुरी।